नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मिलिंद सुरेश पवार. मी कर्मवीर काकासाहेब कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय काकासाहेब नगर, रानवड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून माझा विषय आहे कोविड-19च्या कालखंडात विद्यार्थ्यांपर्यंत हे स्टडी मटेरियल जावं म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत. आमच्या संस्थेने केकेवाग शैक्षणिक संस्थेने आम्हाला मोठ्या प्रमाणावर यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा आमचा एक स्तुत्य असा प्रयत्न आहे आणि ज्याचं यश हे तुम्ही या व्हिडिओचं किती मोठ्या प्रमाणावर अवलोकन करतात, किती त्याचा लाभ उठवतात याच्यावर अवलंबून असणार आहे आणि तो लाभ तुम्ही उचलाल त्या दृष्टीने हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर कला शाखेत G3साठी आमच्या महाविद्यालयाने भारताचा प्रादेशिक भूगोल हा विषय निवडला असून या संदर्भात मी एक पहिला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तो तुम्ही निश्चितच बघा, ज्यामध्ये मी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावर उहापोह केलेला होता. तर कशा प्रकारे सिंधू संस्कृती, गंगा नदी संस्कृती, त्यानंतर इतरही संस्कृती भारतात उदयास आल्या व कशाप्रकारे त्यानंतर इतर छोटी मोठी राज्य किंवा आर्यांचं आगमन झालं, त्यांनी कशाप्रकारे 16 मोठ्या राज्यांची निर्मिती केली, त्यातली 4 टिकली, त्यातली 2 सर्वात महत्त्वाची होती. त्याच्यानंतर गुप्त घराणं आलं, गुप्त घराणं आल्यानंतर छोट्या मोठ्या राज्यसत्ता परत उदयास आल्या. मोठ्या प्रमाणावर चोल, पांड्य, चालुक्य अशा प्रकारची राजघराणी ही भारतात अस्तित्वात होती. नंतर अलेक्झांडर दी ग्रेटने आक्रमण केलं, त्यानंतर मुस्लिम राज्यकर्ते आले. त्यातल्या त्यात राज्यकर्ते म्हणण्यापेक्षा त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारतातून संपत्ती ही लुटून नेली. त्यात गझनीचा मोहम्मद हा एक असं व्यक्तिमत्व होतं ज्याने इसवी सन 1001 ते 1025च्या दरम्यान 17 यशस्वी अशा स्वाऱ्या केल्या आणि मोठ्या प्रमाणावर भारतातील संपत्तीचं वहन त्याच्या देशात त्याने केलं होतं. तर तोच धागा पकडून आपण पुढचे हे काही जे मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत. तर 16वा मुद्दा आहे, गझनीच्या मोहम्मदानंतर मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले, पण स्थानिक राज्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यास म्हणावे तेवढं यश मिळालं नाही आणि भारताचा बहुतांशी भूभाग हा मुस्लिम राज्यकर्त्यांच्या वर्चस्वाखाली आला व कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्लीचा पहिला सुलतान बनला. बघा, बाकीचे जे राज्यकर्ते होते ते आले आणि निघून गेले, बरोबर, परंतु कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्लीचा पहिला सुलतान बनला. बघा, UPSC MPSCसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याला हे सोपं वाटतं, बरोबर, पण आपण ऐन मोक्याच्या वेळेस आपल्या मनात चलबिचल होते आणि आपण ते उत्तर माहिती असून सुद्धा कॉन्फिडन्स नसल्यामुळे आपण ते लिहू शकत नाही. तर दिल्लीचा पहिला सुलतान कोण बनला होता? कुतुबुद्दीन ऐबक, बरोबर. बघा, ऐबक नंतर खिलजी व तुघलक घराण्यांनी दिल्लीचे सुलतानपद लोधी व सईद यांच्या आक्रमणापर्यंत उपभोगले. बघा, अल्लाउद्दीन खिलजी व तुघलक ही घराणी चांगल्यापैकी वजनदार होती, ज्याच्यामुळे त्यांनी दिल्लीचं सुलतानपद हे बराच मोठा काळ उपभोगलं. पण त्याच्यानंतर लोधी आणि सईद यांनी आक्रमणं केली आणि दिल्लीची जी थोडी कमजोर झालेली सत्ता होती तिथे आपलं बस्तान बसविलं. पुढचा मुद्दा आहे, पुढे मुघलांनी भारतावर आक्रमण करून लोधी व सईद घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. बघा, मुघलांनी तेव्हा आक्रमण केलं आणि शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या कालखंडात सुद्धा मुघल भारतात होते, आजही ते आहेत. तर सत्ता संपुष्टात आणली व स्वतः राज्यकर्ते बनले. मुघलांचा कालखंड हा कला व साहित्य क्षेत्रासंदर्भातील सुवर्णयुग म्हणून गणला जातो. इथे मी आपणास नमूद करू इच्छितो की इंग्रज असतील किंवा इतरही परकीय शासनकर्ते आक्रमक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताची लूट केली, परंतु मुघल ही एक राजसत्ता किंवा मुघल हे एक अशी राजसत्ता किंवा असे होते की ज्यांनी भारतात आले आणि भारताच्या मातीत ते मिसळून गेले. त्यांनी येथील मातीतूनच उत्पादनं घेतली आणि ह्या मातीतच ते गाडले गेले. थोडक्यात कला व साहित्य क्षेत्रात, उदाहरणार्थ खाली घेतलंय आपण ताजमहल आणि कुतुब मिनार, अशा प्रकारच्या मोठमोठ्या वास्तू की ज्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत, यांची निर्मिती मुघलांनी केली होती. मुघल हे चांगले शासनकर्ते होते, प्रजेची त्यांना काळजी होती. त्यातील काही राजांनी तर प्रजेच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या शासन किंवा आपल्या धोरणात बदल घडवून आणलेले होते. पुढचा मुद्दा आहे, मुघलांच्या पतनानंतर पश्चिम भारतात मराठ्यांची सत्ता उदयास येऊन उर्वरित भारतात स्थानिक राज्यकर्त्यांच्या सत्ता उदयास आल्या. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, पेशवे या सर्वांनी मराठी मातीसाठी रक्त सांडलेलं आहे आणि आपलं स्वराज्य टिकवून ठेवलं, ज्यामुळे आपण मराठीजन सर्व महाराष्ट्रात टिकून आहोत. तर अशा प्रकारे
छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील इतरही छोट्या छोट्या राज्यकर्त्यांना उमेद दिली होती की तुम्ही तुमचं राज्य स्वतः जपलं पाहिजे, राखलं पाहिजे आणि ते लोककल्याणकारी असायला हवं. तर अशा प्रकारे औरंगजेबाला मोठ्या प्रमाणावर जेरीस आणण्याचं काम पश्चिम भारतातील मराठ्यांनी केलं. त्यातील राघोबादादांनी तर अटकेपार झेंडे फडकवले होते. काही कारणास्तव काही गोष्टी घडत गेल्या आणि हे सर्व चुकत गेलं आणि ज्यामुळे इंग्रजांची सत्ता. पुढचा मुद्दा आहे बघा की परकीय आले, बरोबर, पण ते कशासाठी आले तर व्यापाराच्या हेतूने. मुघलांसारखे ते शासनकर्ते झाले, परंतु या मातीतच ते वाढले, परंतु या मातीचं देणं काही त्यांनी दिलं नाही. सर्वप्रथम 1498 ते 1510 दरम्यान पोर्तुगीजांनी काय काबीज केलं तर गोवा काबीज केला. सर्वप्रथम सागरी मार्गाने भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला परकीय प्रवासी कोण होता तर तो पोर्तुगीज होता आणि त्याचं नाव होतं वास्को दी गामा, बरोबर. कालिकत बंदरात तो उतरला होता. राजा झामोरीन याच्याकडून त्याने काय केलं होतं, व्यापाराचे परवाने घेतले होते. पण पोर्तुगीजांनी म्हणावं तसं भारतात पाय रोवले नाही किंवा आपला विस्तार केला नाही. पुढे पुढे डचांनी त्यांचा कित्ता गिरवला आणि तेही भारतात दाखल झाले. त्यांनीही एका छोट्याशा भूभागावर व्यापारी वखारी स्थापन करून थोड्या भूभागावर राज्य केलं. त्यानंतर इसवी सन 1627 फ्रेंचांनी पॉंडिचेरी येथे व्यापारी वखार निर्माण केली. MPSCच्या दृष्टीने मी जे हायलाईट केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर आहे इसवी सन 1600 ब्रिटिशांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि स्थानिक राज्यकर्त्यांकडून व्यापाराचे परवाने हस्तगत केले. म्हणजे व्यापार करते म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले अशी म्हण एक रूढ आहे, तर ती खोटी नाही. हळूहळू प्रगत अशा साधनांचा वापर करून व्यापारात वाढ करून स्थानिक राज्यकर्त्यांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप केला व राज्य ताब्यात घेऊन इंग्रज राज्यकर्ते बनले. त्यांनी विविध धोरणं अवलंबली. खालसा धोरण असेल किंवा दत्तक नामंजूर करणं असेल किंवा एखादा राजा निर्बल आहे किंवा तैनाती लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौजेचा असेल की अशा प्रकारे त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप केला, ढवळाढवळ केली आणि राज्य काबीज केलं आणि जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताचं शोषण केलं. इतर राज्यकर्त्यांपेक्षा किंवा इतर आक्रमकांपेक्षा इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर भारतात अत्याचार केले. त्यांनी काही देणीही दिली, परंतु ती त्यांच्या फायद्यासाठीचीच होती. उदाहरणार्थ रेल्वे, तार किंवा पोस्ट टपाल खातं. परंतु याचा आपण आजही वापर करतो आहोत. आणि भूगोलाच्या संदर्भात बोलायचं झालं तर स्थलनिर्देशक नकाशे ही इंग्रजांचीच देण आहे. पुढचा मुद्दा आहे इंग्रजांनी भारतावर साम दाम दंड भेद नीती वापरून 150 वर्ष राज्य केलं. या दरम्यान त्यांनी भारताचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केलं. इंग्रजांच्या दडपशाहीस व शोषणास कंटाळून भारतीयांनी स्वातंत्र्य लढा उभारला. यात अनेक स्वातंत्र्य सेनानींनी प्राणाची आहुती दिली. या लढ्याचे नेतृत्व लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू इत्यादी नेत्यांनी केले, ज्यास यश मिळून भारत या लोकशाही राष्ट्राची निर्मिती झाली. असे अनेक स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले की ज्यांनी आपलं सांडलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्याचा आपण चांगल्या प्रकारे उपभोग घेतो आहोत किंवा नाही हे प्रत्येकाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती करायला हवी होती, पण तेवढी प्रगती होताना दिसत नाही. जरीही भारत हा एक खंडप्राय देश असला तरी भारताकडे साधन संपत्तीच्या बाबतीत कोणतीही वानवा नाही आहे. पण असं आपण अपेक्षा करूयात की इथून पुढे भारत हा नक्कीच एक महासत्ता होऊन जगावर अधिराज्य गाजवेल असं मी म्हणणार नाही, पण सामंजस्याची भूमिका घेऊन ही वसुंधरा राहण्यायोग्य बनवेल असं मी अपेक्षा करतो. तर आज पण भारत जगात एक सशक्त लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख टिकवून आहे व महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण आजही एक लोकशाही राष्ट्र म्हणून मोठ्या दिमाखात या पृथ्वीगोलावर आपलं अस्तित्व टिकवून आहोत. तर धन्यवाद. ही झाली भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. बघणार आहोत या घटकामधील पुढचा मुद्दा हिंदी महासागराचे भूराजकीय महत्त्व. बघा, जगात 4 महासागर आहेत, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी आणि आर्क्टिक. तर हिंदी महासागर हा एकमेव असा महासागर आहे की ज्याचं नाव हे कशावरून ठेवलेलं आहे तर एखाद्या देशावरून ठेवलेलं आहे आणि ते भारतावरून इंडियन ओशन, बरोबर, इंग्रजीत त्याला इंडियन ओशन असं म्हटलं जातं. इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर आहे. भारतास हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामुळे द्वीपकल्पीय स्थान प्राप्त झालेलं आहे. द्वीपकल्पीय स्थान म्हणजे ज्या भूभागाच्या तिन्ही बाजू ह्या पाण्याने
वेढलेल्या असतात अशा भूभागास द्वीपकल्प असं म्हटलं जातं. तर भारत एक द्वीपकल्प आहे. तर यातील भूराजकीय महत्त्व म्हणजे भारताचं जे हिंदी महासागरात स्थान आहे ते राजकीयदृष्ट्या भूराजकीयदृष्ट्या कशा प्रकारे महत्त्वाचं आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे, हिंदी महासागर हा पृथ्वीवरील तिसरा सर्वात मोठा महासागर असून जगातील महासागरांनी व्यापलेल्या क्षेत्रापैकी 20% क्षेत्र या महासागराने व्यापलेले आहे. या महासागराच्या काठावर 36 देश आहेत, तर 11 देश हे किनाऱ्याच्या देशांशी संलग्न आहेत. पैकी भारत एक असल्याने सामरिकदृष्ट्या हे महत्त्वाचे आहे. बघा किती टक्के क्षेत्र व्यापलंय, 20%. बरोबर, जगातला तिसरा महासागर आहे. 36 देश प्रत्यक्ष याच्या किनाऱ्याचा लाभ घेतात आणि 11 देश हे लगेचच त्या किनारपट्टीच्या देशांना लागून आहेत. उदाहरणार्थ भारत, नेपाळ, भूटान. बरोबर, भारताला सागर किनारा आहे पण हे देश त्याला लागून असल्यामुळे, किंवा बांगलादेश, भूटान, बांगलादेश, नेपाळ, अशा पद्धतीने असे 11 देश आहेत की जे या किनाऱ्याच्या देशांशी संलग्न आहेत. पुढचा मुद्दा आहे, हिंदी महासागरातील भारताचे स्थान मध्यवर्ती आहे, ज्यामुळे पश्चिम व पूर्वेकडील देशांसाठी जलवाहतूक व व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारत हा एक महत्त्वाचा थांबा आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारी हेतूने भारताचे भूराजकीय महत्त्व अधिक आहे. कारण बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडील देशांसाठी जेव्हा जहाजं जातात तेव्हा त्यांना भारतात थांबा घ्यावा लागतो, ज्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून याला विशेष असं महत्त्व आहे. भारताला 7516.6 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, ज्यामुळे हिंदी महासागराचं भूराजकीय महत्त्व हे भारताच्या दृष्टीने अधोरेखित. पुढचा मुद्दा आहे, हिंदी महासागरामुळे भारतास द्वीपकल्पीय स्थान प्राप्त झाले असून भारतास मुख्य भूमी व बेटांचा समुद्रकिनारा मिळून 7516.6 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. म्हणून पुरातन काळापासून भारतातून मसाल्याचे पदार्थ, रेशमाचे कापड, कापूस इत्यादी माल हा हिंदी महासागरामार्गे पश्चिमेकडील देशांमध्ये जात होता. आधुनिक काळात भारतातून लोह खनिज, धान्य, यंत्रसामग्री, कापड, शेतमाल इत्यादी निर्यात होते. बघा, जलमार्ग हा सर्वात स्वस्त मार्ग असतो, ज्याचं मेंटेनन्स काहीच नसतं. मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक आपण करू शकतो. रस्त्यावरून आणि हवाई वाहतूक करण्याला मर्यादा असतात, पण याद्वारे मोठ्या प्रमाणावर आपण काय करू शकतो, बंदरांच्या माध्यमातून मालाची ने-आण करू शकतो. म्हणून ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला परकीय चलनसुद्धा प्राप्त होत असते. पुढचा मुद्दा आहे, भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर व दक्षिणेस हिंदी महासागर असल्यामुळे लष्करी दृष्टीने भारतात संरक्षण लाभले आहे. कारण अरबी समुद्रातील लक्षद्वीप, मिनिकॉय बेट समूह व बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार बेटांच्या स्वरूपात भारतास लष्करी तळ उभारण्यास नैसर्गिक स्थान लाभले आहे, ज्यामुळे भारतासारख्या खंडप्राय देशास व होणाऱ्या महासत्तेस दक्षिण पूर्व आशियातील प्रमुख राष्ट्र म्हणून मान्यता मिळत आहे. तुमच्या असं लक्षात असेल सद्यस्थितीत चीन कुरापती काढतोय, पाकिस्तान कुरापती काढतोय व याला प्रतिउत्तर म्हणून आपण हिंदी महासागरात ज्या लष्करी कवायती आपण आयोजित केल्या होत्या, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर जापान हे देश सहभागी झाले होते. अमेरिका हा सुद्धा देश सहभागी झाला होता. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच सहभागी करण्यात आलं होतं, ज्यामुळे चीन व पाकिस्तानच्या ज्या कुरापती आहेत ज्याच्यावर वचक बसू शकेल आणि तो वचक बसलेला सुद्धा आहे. अशा दृष्टिकोनातून भारताकडे जी 247 बेटं आहेत त्यापैकी 204 बंगालच्या उपसागरात आणि 43 ही अरबी समुद्रात आहेत. तर यांचा आपण फायदा करून घेत आहोत, जिथे लष्करी तळ उभारणं शक्य होत आहे. म्हणून हिंदी महासागराचं महत्त्व हे कसं आहे, अधिक आहे. पुढचा मुद्दा, भारताच्या द्वीपकल्पीय स्थानामुळे व खंडप्राय विस्तारामुळे भारत हिंदी महासागरात लष्करी कवायती राबवितो, जसे अमेरिका व जपानसोबतच्या कवायती, ज्यामुळे दक्षिण चीन समुद्रातील व हिंदी महासागरातील चीनच्या विस्तारवादी धोरणाद्वारे पाय रोवण्याच्या महत्त्वाकांक्षेस मर्यादा पडत आहेत. याच्याविषयी तर आजपुरतं एवढंच. मी इथे थांबतो आहे. याच्या पुढील भाग बघण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. पण आज आपण इथेच थांबूयात. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि तुम्ही याचा नक्कीच लाभ उचलाल आणि उत्तरोत्तर प्रगती कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.